नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। तारदाळ वाढीव भागातील सांडपाण्याचा प्रश्न निकालात, आमदार प्रकाश आवाडे। तारदाळ येथील जीके नगर, कृष्णानगर, आझादनगर, लक्ष्मीनगर, खोतनगर आदी वाढीव भागातील सांडपाणी व निचऱ्याचा प्रश्न गंभीर होता, तसेच ते एक मोठे आव्हान होते। यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून वाढीव भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी 1.5 किलोमीटर लांबीसाठी 1,50,00,000 रुपये सारण गटर मंजूर करून आणली। त्यामुळे वाढीव भागाचा महत्त्वाचा सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला। तसेच जीके नगरसह वाढीव भागातील मुलामुलींसाठी 2 स्वतंत्र खोल्या लायब्ररी अभ्यासिकेसाठी लवकरच बांधण्यात येतील, तर समर्थनगर ते जीके नगर मधील अर्धवट असणारा रस्ता लवकरच सुरू करण्यात येईल। यासह प्रलंबित असणारी अनेक कामे मार्गी लावण्यात येतील। तारदाळसाठी आजपर्यंत 15 कोटी रुपयाचा निधी दिला असून टीका करणाऱ्या विरोधकांनी किती कामे केली हे जाहीरपणे सांगावे, असे वक्तव्य आमदार प्रकाश आवाडे यांनी केले। ते जीके नगर येथील विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले। प्रमुख उपस्थितीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे होते। जीके नगर येथे सारण गटर 1,50,00,000, जीके नगर सांस्कृतिक भवन 50 लाख व अंतर्गत गटर्स करणे 15 लाख या सर्व विकास कामांचा शुभारंभ शुक्रवारी पार पडला। प्रास्ताविकात रणजित माने यांनी जीके नगर भागाचा आढावा घेत वाढीव भागाचा बऱ्याच वर्षापासून महत्त्वाचा असणारा सांडपाण्याचा प्रश्न आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांनी सोडवल्याबद्दल आभार व्यक्त केले। तर माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, माजी सरपंच यशवंत वाणी यांनी मनोगती व्यक्त केली। यावेळी चंद्रकांत चौगुले, उर्मिला गायकवाड, किरण साखळकर, अमर खोत, अमित खोत, ग्रामपंचायत सदस्य अकबर करडी, सूर्यकांत जाधव, राणी शिंदे, नितीन खोचरे, लक्ष्मी चौगुले, सुनील सारंग, महादेव मगदुम, दत्ता कनुकले, मारुती जाधव, शाहू जगदाळे, प्रभाकर जाधव, राजेंद्र पाटील, धैर्यशील शिंदे, गणपती खोत, विजय चौगुले, सचिन चौगुले, वैभव पवार, वसंत चौगुले आदींसह वाढीव भागातील महिला व नागरिक उपस्थित होते। शेवटी आभार अमित खोत यांनी मानले। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।